नातं सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित मॅनेज होत आहे, पण तरी चिंता जाणवते, आतमध्ये अस्वस्थता जाणवते, मनामध्ये अस्वस्थता जाणवते. काय आहे ही चिंता? का जाणवते ही चिंता? नॉर्मल चिंता जी असते, एन्झायटी, तेच आहे का काही वेगळं आहे? नात्यामध्ये जर तुम्हाला अशी चिंता जाणवत असेल तर त्याला म्हणतात हाय फंक्शनिंग एन्झायटी. सगळं छान आहे, बाहेरून कुणालाच लक्षात येत नाही की तुम्हाला चिंता आहे. तुम्ही बाहेरून दिसताना शांत दिसतात. दुसरी जी नॉर्मल चिंता आहे, एन्झायटी आहे, त्याच्यामध्ये जे पॅनिक अटॅक येतात ना, तसे पॅनिक अटॅक्स ह्याच्यामध्ये येत नाहीत. पण आतमध्ये अस्वस्थता, चिंता ही जाणवत राहते आणि याचा परिणाम नात्यांवरती होतो. का बरं जाणवते आपल्याला ही चिंता? ही जी हाय फंक्शनिंग एन्झायटी आहे ती का जाणवते? माझ्यामध्ये ही हाय फंक्शनिंग चिंता आहे हे मला ओळखता येईल का? चिंतेचे अनेक प्रकार आहेत, त्यातली नॉर्मल चिंता आहे की हाय फंक्शनिंग चिंता आहे, हे मला समजायचं असेल तर काही ठोकताळे आहेत, त्याच्या आधारे आपल्याला समजू शकतं की मी नेमकी माझ्यामध्ये खरंच ही नात्यांविषयीची हाय फंक्शनिंग एन्झायटी आहे का नाहीये. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचंय की आपण नात्यांमध्ये खूप जास्त अनालिसिस करतो का? म्हणजे ती खूप असं का बोलली, हा टोन काय होता, काय म्हणायचं होतं, बिटवीन द लाईन्स, असा खूप जास्त विचार करतो आणि खूप अनालिसिस करतो का? बरं, नुसतं अनालिसिस नाही, जे काही होतंय त्याला स्वतःला आपण जबाबदार धरतो आहोत का? असं जर होत असेल तर आपल्यात हे पहिलं काय म्हणत की लक्षण आहे, ज्यामुळे आपण म्हणू शकतो की मे बी आपल्यामध्ये हाय फंक्शनिंग एन्झायटी असू शकते. दुसरं अजून एक जे कारण आहे ना, की आपल्याला नाहीच म्हणता येत नाही. आपण संघर्ष टाळतो, आपण सगळ्याला हो म्हणतो, सगळं सगळं ओके म्हणतो. आपल्याला जमत असेल किंवा नसेल तरी पण आपण म्हणतो हो हो मी करून घेईन, ओके आहे. मला त्रास होत असेल, मला जमत नसेल तरी पण मी ओके म्हणते, तरी पण मी म्हणते नो प्रॉब्लेम, मी करून घेईन. हे आपण म्हणूयात की दुसरं लक्षण आहे. जर का दोन्ही असतील तर आपण हाय फंक्शनिंग एन्झायटीकडे अजून आपण जातो आहोत. तिसरं अजून जे लक्षण आहे, ज्यामध्ये आपण सगळी जबाबदारी आपली मानतो. सगळी जबाबदारी म्हणजे फक्त कामाची नाही बरं का, तर आपल्या पार्टनरच्या मूडची सुद्धा जबाबदारी आपली आहे. माझा पार्टनर जर का अस्वस्थ असेल तर मला असं वाटतं मीच काहीतरी गडबड केली, मीच नीट काहीतरी केलं नाही म्हणून असं होतंय. म्हणजे इतकी जबाबदारी घ्यायची की समोरच्याच्या वागण्याचं, त्याच्या त्याच्या भावनांचं देखील जबाबदारी माझी आहे, इतकी आपण जबाबदारी जर घेत असू आणि ह्या तिन्ही गोष्टीला जर का हो असेल तर याचा अर्थ आपल्यामध्ये हाय फंक्शनिंग एन्झायटी आहे. आता ही हाय फंक्शनिंग एन्झायटी आपल्याला कमी करता येणार आहे का? म्हणजे मला कळालं की माझ्यात हाय फंक्शनिंग एन्झायटी आहे, मग आता कमी करता येईल का त्याला? नक्कीच करता येईल. आपल्याला जर का ही हाय फंक्शनिंग एन्झायटी कमी करायची असेल तर सगळ्यात पहिले ना आपल्या विचारांमध्ये बदल करावा लागेल. कारण बघा, ही जी चिंता आहे ना, ही विचारांमधली चिंता आहे ना, विचारांमुळे येणारी चिंता आहे, वर्तनामुळे येणारी चिंता नाहीये. त्यामुळे वर्तनात नाही बदल करायचे आपल्याला, आपल्याला विचारांमध्ये बदल करायचे. विचारांमध्ये हळूहळू बदल होतील. आधी आपण जाणीवेच्या कक्षेत आणू की हो मला हाय फंक्शनिंग एन्झायटी आहे, मग मी उपाययोजना करू शकते. सगळ्यात पहिले आपण स्वतःला सांगायचं आहे की प्रेम करणं, नातं टिकवणं हा प्रोजेक्ट नाहीये, की हे मला इतकं इनपुट द्यावंच लागेल तेव्हा हे नातं टिकेल. नाही, हा जो आपला थॉट प्रोसेस आहे ना, हा थोडासा आपल्याला थांबवावा लागेल. बदलायचा नंतर भाग येईल. आधी आपण हा ओळखूया की मी असं करतेय का, की हे प्रोजेक्ट मानते, की हे लग्न असेल, हे नातं असेल, हे 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 मला पूर्ण करायचं, हे माझा टास्क आहे. असं जर असेल तर आपल्यामध्ये हाय फंक्शनिंग एन्झायटी येते. त्यामुळे हा आपण विचार बदलूया. दुसरं, सगळी जबाबदारी माझी नाहीये. फक्त माझ्या विचारांची, माझ्या भावनांची आणि माझ्या वर्तनाची जबाबदारी माझी आहे. माझ्या पार्टनरच्या विचारांची, भावनांची, वर्तनाची जबाबदारी त्याची किंवा तिची आहे. हे आपल्याला सतत स्वतःला सांगावं लागणार आहे. मग ह्याच्यामध्ये हळूहळू बदल होणार आहे. आणि तिसरं आणि महत्वाचा जो बदल करायचा आहे, की जर का नात्यामध्ये संघर्ष होत असतील, वाद होत असतील तर ते नॉर्मल आहे. याचा अर्थ आपलं नातं तुटतंय, आपल्यात प्रेम नाहीये असं अजिबात नाही. त्यामुळे हे 3 विचारांनी आपण सुरुवात करूया. आपल्यासाठी कोणता विचार, आपण काय करू की कोणता विचार येतोय ज्याच्याने माझी एन्झायटी वाढतीये हे ओळखायला घेऊ. त्यानंतर त्याचा यातल्या 3 पैकी काही आहे का आणि त्याला थांबवण्याचा आपण प्रयत्न करूया. चला तर मग शोधूया आपल्यामध्ये आहे का हाय फंक्शनिंग एन्झायटी. असेल तर या 3 उपायांनी सुरुवात करूया. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.